शिक्षण संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। शिक्षण संवाद या कार्यक्रमामध्ये आज आपण शिक्षकाचे विषय ज्ञान व शिक्षकाची अध्यापन कौशल्य याबद्दलची माहिती पाहणार आहोत। अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन हे शिक्षणाचे मूलभूत घटक मानले जातात। अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन करण्याआधी शिक्षकाला विद्यार्थ्याशी संबंधित, अध्ययनाशी संबंधित, अध्यापनाशी संबंधित व मूल्यमापनाशी संबंधित शिकवायचा जो घटक आहे त्या घटकाच्या बाबतीत देखील कितीतरी गोष्टीचे ज्ञान असणे आवश्यक असते। अध्यापनाचे नियोजन करणे महत्त्वाचे असते। शिक्षणाची व्याख्या आता अत्यंत व्यापक झाल्याचे आपल्याला दिसून येते। ज्या संस्कारामुळे विद्यार्थ्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो त्या संस्कार समुच्चयाला शिक्षण असे म्हटले जाते। संस्कार हे विविध माध्यमातून विविध प्रकारे आपणास मिळत असतात। काही वेळा आपल्या कुटुंबातून, घरामधून, समाजामधून व प्रसंगी शाळेमधून देखील वेगवेगळे संस्कार आपणावर केले जात असतात। घरामधून व समाजामधून जे संस्कार आपल्यावर केले जाते त्या संस्कारामध्ये कुठलीही योजना नसते, कुठलेही नियोजन नसते किंवा कुठलाही हेतू नसतो। यामुळेच या शिक्षणाला अनौपचारिक शिक्षण म्हटले जाते। या उलट शाळेमधून देण्यात येणाऱ्या शिक्षणाला एक योजना असते, विशिष्ट हेतू असतात व विशिष्ट पद्धतीने ते दिले जाते। यामुळेच त्याला औपचारिक शिक्षण म्हटले जाते। ज्ञानदानाच्या हेतूने माहितीचे पुंज विद्यार्थ्याच्या हवाली करणे, संचित ज्ञान किंवा ज्ञानाचे रक्षण अशा प्रकारच्या संकल्पना या प्राचीन काळी शिक्षणाबाबत होत्या। जसजसा काळ बदलत गेला तसतशा शिक्षणाच्या संकल्पना व पद्धती देखील बदलत गेल्या। केवळ ज्ञानाकरिता शिक्षण मिळवणे हा विचार बदलून आता ज्ञानासाठी, आकलनासाठी, उपयोजनासाठी, विविध कौशल्यांच्या प्राप्तीसाठी, मूल्यांच्या रुजवणुकीसाठी व विचार करण्याची शक्ती विकसित करण्यासाठी शिक्षण घेतले जाते। अध्यापन म्हणजे केवळ ज्ञान संक्रमण किंवा ज्ञानदानाचे कार्य असा नसून अध्यापन म्हणजे व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेले वातावरण व्यक्तीस उपलब्ध करून देणे, प्रसंगी जीवनमूल्यांची रुजवणूक त्यामध्ये करणे व वेगवेगळ्या संधी देणे, विचार प्रक्रिया विकसित करणे असा केला जातो। यशस्वी अध्यापनाचा अर्थ विद्यार्थ्याला अधिक ज्ञान होणे, त्याची आकलन शक्ती विकसित होणे, नवीन शक्ती सामर्थ्य मिळाल्याचा त्यास आनंद होणे आणि त्याच्या प्रतिसादातून अध्ययनाला गती मिळणे हा आहे। विद्यार्थी शिकला याची साक्ष त्याच्या वर्तनामधून आपल्यास दिसून येते। जे समजले नव्हते ते समजले, ते करता येऊ लागले म्हणजे त्याचे शिकणे झाले असे म्हटले जाते। शिक्षण ही द्विध्रुवीय पद्धती आहे। यामध्ये शिक्षक व विद्यार्थी अशा दोन घटकांमध्ये घडून येणारी आंतरक्रिया म्हणजे शिक्षण होय। अनुकरण ही शिकण्याची महत्त्वपूर्ण पद्धती मानल्यास विद्यार्थी आपल्या शिक्षकाचे अनुकरण करत असतात। शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वाचा, शिक्षकाकडील असलेल्या ज्ञानाचा, आचारांचा, विचारांचा प्रभाव हा विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वावर पडत असतो। म्हणूनच शिक्षकाचे विषयासंबंधीचे ज्ञान हे अधिक असणे शिक्षणाच्या दृष्टीने फायदेशीर ठरते। आपण शिकवत असलेल्या विषयाच्या संदर्भात शिक्षकाला सखोल ज्ञान असणे, त्याच्या अध्ययनाच्या पद्धती, अध्यापनाच्या पद्धती, मूल्यमापनाच्या पद्धती याबाबत देखील ज्ञान असणे हे शिक्षकाच्या दृष्टीने फायदेशीर ठरते। शिक्षकाची प्रतिष्ठा ही अध्ययन, अध्यापन व मूल्यमापनासंबंधी असलेल्या अनेक प्रकारच्या गुणवत्तेवर अवलंबून असते। शिक्षकाच्या गुणवत्तेसंबंधी 4 क्षेत्रांचा विचार केला जातो। क्षेत्र क्रमांक 1 यामध्ये अध्यापनाच्या विषयाशी संबंधित क्षेत्र याचा विचार केला जातो।
जो विषय विद्यार्थ्यांना शिकवायचा त्या विषयासंबंधीचे सखोल ज्ञान, तो विषय शिकवत असताना आवश्यक असलेली साधने, अध्यापनाच्या पद्धती, त्यानंतर विद्यार्थ्याकडून करून घेण्यात येणारा अभ्यास अर्थात स्वाध्याय, या संबंधीचे सखोल ज्ञान शिक्षकाला असणे हे अत्यंत आवश्यक मानले जाते. अध्यापनाच्या क्षेत्रांतर्गत विषयाचे मूल्यमापन, मूल्यमापनाच्या पद्धती, उजळणी यासारख्या घटकांचा देखील समावेश होतो. आशय ज्ञानावर आधारित गुणवत्तेचे दुसरे क्षेत्र म्हणजे मानसशास्त्राचे ज्ञान. शिक्षकाला ज्या विद्यार्थ्याला अध्यापन करावयाचे त्या विद्यार्थ्याच्या मानसशास्त्राची माहिती असणे ही अत्यंत आवश्यक असते. बाल्यावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था व या विविध विकासाच्या अवस्थामध्ये विद्यार्थ्यामध्ये होणारे शारीरिक बदल, मानसिक बदल, विचाराची प्रक्रिया या सर्वांची बाजू, या सर्वांची माहिती शिक्षकाला असणे ही अत्यंत आवश्यक असते. अशावेळी मानसशास्त्राच्या उपयोगातून अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन हे आनंददायी पद्धतीने करणे शिक्षकाला सहज शक्य होते. आशयज्ञानाशी संबंधित तिसरे क्षेत्र म्हणजे मानवी संबंधाचे क्षेत्र. जीवन जगत असताना मानवी सहसंबंधाला अत्यंत महत्त्व दिले जाते. अशावेळी प्रत्येक व्यक्तीबद्दल आदर बाळगणे, व्यक्तिमत्वाचा आदर करणे, बोलत असताना, शिकवत असताना व इतर कामे करत असताना एकमेकाचा सन्मान राखणे या बाजू जीवन जगत असताना अत्यंत फायदेशीर ठरतात. शाळेमध्ये शिक्षक व विद्यार्थी हे दिनक्रमाचा बराचसा भाग एकत्रित व्यतीत करत असतात. अशावेळी विद्यार्थ्यांसोबत, त्यांच्या पालकांसोबत विशिष्ट प्रकारे संबंध निर्माण केल्यास त्यामधून शालेय गुणवत्तेला, विद्यार्थ्याच्या शिकण्याला मदत होते. चौथे महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे नेतृत्व व व्यवस्थापन. प्रत्येक शिक्षक हा आपल्या वर्गाचे नेतृत्व करत असतो. वर्गातील विद्यार्थी हे आपल्या शिक्षकाकडे नेता म्हणून पाहत असतात. वर्गातील विद्यार्थी हे आपल्या शिक्षकावर प्रेम करत असतात, त्याचे शिक्षकांचे अनुकरण करत असतात. यामुळे शिक्षकाला नेतृत्व गुणाचे ज्ञान असणे आवश्यक ठरते. आपली अध्यापनाची पद्धती ही लोकशाही पद्धतीची आहे की हुकुमशाही पद्धतीची आहे याचे देखील चिंतन करणे महत्त्वाचे ठरते. लोकशाही पद्धतीने केलेल्या अध्ययन व अध्यापनामधून गुणवत्तेची वाढ होत असते. म्हणूनच प्रत्येक शिक्षकाने लोकशाही नेतृत्व पद्धतीचा स्वीकार करून अध्यापन करणे महत्त्वाचे ठरते. नेतृत्वासोबतच प्रत्येक शिक्षकाला शालेय व्यवस्थापनाचे, वर्ग व्यवस्थापनाचे ज्ञान असणे हे देखील आवश्यक ठरते. शिक्षकाच्या आशय ज्ञानाशी संबंधित या 4 प्रकारच्या गुणवत्तेसोबतच शिक्षकाला विविध अध्यापनाची कौशल्ये देखील आत्मसात करणे आवश्यक ठरते. अध्यापन कौशल्य म्हणजे शिक्षक वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असताना वापरत असलेल्या विविध कृतींचा, विविध तंत्रांचा संच होय. अध्यापन ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया मानली जाते. अशावेळी विविध अध्यापन कौशल्याची माहिती असणे हे शिक्षकाच्या दृष्टीने फायदेशीर ठरत असते. शिक्षक वर्गामध्ये शिकवत असताना अनेक अध्यापन कौशल्याचा वापर करत असतात. काही अध्यापन कौशल्य ही प्रगत अवस्थेत असतात, तर काही अध्यापन कौशल्ये ही अप्रगत असण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे शिक्षकाने सतत नवनवीन अध्यापन कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असते. शिक्षण क्षेत्रातील संशोधकांनी व शिक्षण तज्ज्ञांनी आतापर्यंत 80हून अधिक अध्यापनाची कौशल्ये शोधून काढलेली आहेत. शिक्षक जितकी जास्तीत जास्त अध्यापनाची कौशल्ये आत्मसात करतील, तितके शिक्षकाचे शिकविणे परिणामकारक व गुणवत्तापूर्ण होत जाते. शिक्षकाचे विषय ज्ञान हे शिक्षकाला अध्यापनासाठी आवश्यक मानले जाते, तर शिक्षकाची अध्यापनाची कौशल्ये ही विद्यार्थ्याच्या अध्ययनासाठी महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे अध्ययन व अध्यापन या दोहोंचा विचार करत असताना
शिक्षकाच्या विषय ज्ञानाला जितके महत्त्व प्राप्त होते तितकेच महत्त्व अध्यापनाच्या कौशल्याला देखील आहे हे आपल्या लक्षात येते. आज आपण काही अध्यापन कौशल्याची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. वर्ग व्यवस्थापनाचे कौशल्य. वर्ग व्यवस्थापनामध्ये एकूण वर्गाचा विचार केला जातो. या वर्गामध्ये फळ्याची रचना, फळ्याची दिशा, फळ्याचे स्थान हे लक्षात घेतले जाते. वर्गामध्ये वायू विजन व प्रकाश व्यवस्था, बैठक व्यवस्था, बैठकीची रचना याचा देखील विचार केला जातो. विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेचा विचार करत असताना गोलाकार बैठक व्यवस्था, अर्धगोलाकार बैठक व्यवस्था, उंचीनुसार विद्यार्थी बसविणे या प्रकारे इतर अनेक रचनांचा देखील समावेश होतो. वर्गातील टेबल, खुर्ची, कपाट, आरसा, डस्टबिन किंवा इतर साहित्य हे कोठे असावे याचा देखील विचार वर्ग व्यवस्थापनामध्ये केला जातो. शालेय मंत्रिमंडळ तयार करणे, वर्गनायक नेमणे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त बाणवत असताना विविध विद्यार्थ्यांचा त्यामध्ये सहभाग घेणे हे देखील महत्त्वाचे ठरते. स्वाध्याय सोडवून घेत असताना देखील या वर्ग व्यवस्थापन पद्धतीचा वापर करण्यात येतो. आधुनिक तंत्राचा वापर करत असताना LCDचे स्थान, व्हाईट बोर्डचे स्थान, स्मार्ट TV असेल तर स्मार्ट TV कोठे बसवावा याचा देखील विचार वर्ग व्यवस्थापनामध्ये केला जातो. विद्यार्थी अध्ययनासाठी आवश्यक असलेल्या सर्वच घटकांचे व्यवस्थापन व या व्यवस्थापनाचे कौशल्य शिक्षकाकडे असणे हे अत्यंत आवश्यक मानले जाते. कौशल्य क्रमांक 2, संप्रेषण कौशल्य. आपल्या मनातील विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, विद्यार्थ्यांशी चर्चा करणे, विचार विनिमय करणे यालाच संप्रेषण असे म्हटले जाते. अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन करत असताना प्रभावी संप्रेषण कौशल्य असणे आवश्यक ठरते. संप्रेषण कौशल्याचे 2 भाग पडतात. यामध्ये कथन कौशल्य व स्पष्टीकरण कौशल्य यांचा समावेश होतो. कथन कौशल्यामध्ये पाठात आलेल्या आशयाला कथेच्या रूपात सादर केले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला गोष्ट ऐकण्याची आवड असते. गोष्टीमधूनच विद्यार्थ्याची जिज्ञासा ही वाढत असते. आपणास शिकवावयाचा आशय हा जर आपण कथेच्या रूपातून विद्यार्थ्यासमोर सादर केला तर हा भाग विद्यार्थी आनंदाने शिकतात व आपले अध्यापन हे आनंददायी बनते. आनंददायी पद्धतीने केलेले अध्यापन हे चिरकाल स्मरणात टिकते आणि म्हणूनच गुणवत्तेचा विचार करत असताना आनंददायी पद्धतीसाठी कथन ही पद्धती अत्यंत उपयुक्त मानली जाते. कथेच्या सादरीकरणात हावभाव केल्यामुळे शिकण्यामध्ये जिवंतपणा येतो. कथन पद्धतीचा वापर करत असताना काही मुद्दे लक्षात घेणे आवश्यक ठरते. यामध्ये आवाजामध्ये चढ उतार असणे, हावभाव करणे, प्रश्न विचारणे, विद्यार्थ्यांचा सहभाग घेणे, फलकावर काही मुद्द्यांचे लेखन करणे हे महत्त्वाचे ठरते. काही प्रसंगी विद्यार्थ्यांना कृती करण्यास सांगून विद्यार्थ्यांचा सहभाग देखील घेता येतो. कथन पद्धती ही प्राथमिक स्तरावर अत्यंत उपयोगी ठरत असते. संप्रेषणामधील दुसरे महत्त्वाचे कौशल्य म्हणजे स्पष्टीकरण कौशल्य. आपण शिकवत असलेल्या पाठामध्ये किंवा पाठ्यांशामध्ये काही संकल्पना ह्या अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीच्या असतात. अशा वेळी या संकल्पनाचे स्पष्टीकरण देणे आवश्यक असते. स्पष्टीकरण देत असताना विद्यार्थ्याला समजेल अशा भाषेचा वापर करणे आवश्यक असते. प्रसंगी LCDचा वापर, चित्रफितींचा वापर, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास स्पष्टीकरण करणे अधिक सुलभ बनते. विज्ञान, गणित यासारख्या विषयाचे अध्यापन करत असताना स्पष्टीकरण कौशल्य महत्त्वाचे ठरते. स्पष्टीकरण कौशल्यामध्ये पुनरावृत्ती करणे, विद्यार्थ्यांकडून कृती करून घेणे हे देखील महत्त्वाचे असते.
स्पष्टीकरण करत असताना क्रमबद्ध पद्धतीने स्पष्टीकरण करणे, विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घेणे, तंत्राचा वापर करणे, वारंवार सराव घेणे, उजळणी करणे हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात. अध्यापनविषयक तिसरे कौशल्य म्हणजे शिकवत असताना उदाहरणे व दाखल्यांचा वापर करण्याचे कौशल्य. अध्यापन करत असताना एखाद्या संकल्पनेचे स्पष्टीकरण देत असताना विविध उदाहरणे व दाखले देण्याची आवश्यकता असते. काही वेळेला पाठ्यांशामधील कठीण संकल्पनांचे स्पष्टीकरण देत असताना त्या संबंधित उदाहरणे व दाखले देणे हे देखील आवश्यक असते. विद्यार्थ्याच्या वयाचा, आकलनशक्तीचा व आवडीचा विचार करून उदाहरणे व दाखल्यांचा वापर केला जातो. विद्यार्थ्यांना परिचित असलेल्याच भाषेमधून व परिचित असलेल्या गोष्टींचाच वापर उदाहरणे व दाखल्यासाठी केला जातो. अध्यापनाचे चौथे कौशल्य म्हणजे वर्णन कौशल्य. पाठ्यांशामध्ये आलेल्या एखाद्या घटनेचे, एखाद्या स्थळाचे किंवा एखाद्या प्रसंगाचे वर्णन शिक्षकाला करावे लागते. वर्णन व स्पष्टीकरण या दोन संकल्पनांमध्ये मोठा फरक असल्याचे आपल्या लक्षात येते. एखाद्या प्रसंगाचे, एखाद्या घटनेचे, एखाद्या व्यक्तीचे जी माहिती आपण सादर करतो त्याला वर्णन असे म्हटले जाते. या उलट गणितासारख्या विषयामधून एखादी क्रिया ही समजावून देत असताना त्या क्रियेचे स्पष्टीकरण देणे महत्त्वाचे ठरते. अशा प्रकारे वर्णन व स्पष्टीकरण यामधील भेद लक्षात घेऊन प्रत्येक शिक्षकाने वर्णन कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असते. कौशल्य क्रमांक 5 अभिनय कौशल्य. काही विषय किंवा प्रसंग हे विद्यार्थ्यांसमोर हुबेहूब उभे करण्यासाठी अभिनय कौशल्याचा वापर केला जातो. यामध्ये शिक्षकाची भूमिका ही अभिनेत्याची असते. एखादी ऐतिहासिक घटना किंवा आशय हा विद्यार्थ्यासमोर उभा करण्यासाठी अभिनय कौशल्याचा वापर केला जातो. आपले विचार विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे अभिनय हे एक महत्त्वाचे कौशल्य मानले जाते. कौशल्य क्रमांक 6 समारोप कौशल्य. अध्यापन केलेल्या विषयामधील वेगवेगळ्या मुद्द्यांचे एकत्रीकरण म्हणजे समारोप होय. एखाद्या पाठाची सुरुवात ही प्रस्तावनेने करणे ज्याप्रमाणे आवश्यक असते त्याचप्रमाणे समारोप करणे हे देखील महत्त्वाचे असते. पाठ्यघटक शिकवून झाल्यानंतर शिकविलेल्या भागाची आवृत्ती होणे, विविध मुद्द्यांचे एकत्रीकरण करणे हे महत्त्वाचे असते. कमीत कमी वेळेत शिकविलेल्या सर्व मुद्द्यांची उजळणी करून घेणे म्हणजे समारोप होय. प्रत्येक शिक्षकाकडे समारोप कौशल्याचे ज्ञान असणे हे अत्यंत आवश्यक मानले जाते. पाठ्यघटक शिकवून झाल्यानंतर शिकविलेल्या पाठ्यघटकाची आवृत्ती होणे हे अत्यंत आवश्यक असते. काही वेळेला उपयोजनासाठी देखील समारोप कौशल्याचा वापर केला जातो. अध्यापनानंतर योग्य समारोप केल्यास केलेले अध्ययन व अध्यापन हे चिरकाल स्मरणात राहते. आपण करत असलेले अध्यापन ही एक प्रकारची आंतरक्रिया असते. आंतरक्रिया विषयक देखील काही कौशल्य शिक्षकाला आत्मसात करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. सर्वात महत्त्वाचे ठरते ते प्रश्न कौशल्य. प्रश्न म्हणजे काय असा प्रश्न विचारल्यानंतर अनेक उत्तरे आपणासमोर येतात. ज्ञानाची चाचणी घेणारे विधान म्हणजे प्रश्न होय असा देखील एक पर्याय आपणासमोर येतो. परंतु केवळ ज्ञानाची चाचणी नव्हे तर प्रसंगी आकलनाची चाचणी घेणारे विधान, कौशल्याची चाचणी घेणारे विधान, उपयोजनाची चाचणी घेणारे विधान याला देखील प्रश्न असे म्हटले जाते. अध्ययन करत असताना, अध्यापन करत असताना व मूल्यमापन करत असताना या तिन्ही प्रकारामध्ये प्रश्न विचारणे आवश्यक असते. म्हणून प्रश्न विचारण्याचे कौशल्य याला महत्त्व प्राप्त होते. प्रश्न विचारण्याचे काही हेतू असतात. हे हेतू देखील लक्षात घेणे महत्त्वाचे असते. यामध्ये
चेतना निर्माण करणे, उत्सुकता वाढविणे, जिज्ञासा वाढविणे, विषयाचे पूर्वज्ञान जागृत करणे, नवीन ज्ञानाशी संबंध जोडणे, विद्यार्थ्याला विचार करण्यास प्रवृत्त करणे, विषयाचा विस्तार करणे, विविध मुद्द्यावर चर्चा घडवून आणणे यासाठी प्रश्नांचा वापर केला जातो. काही वेळेला विद्यार्थ्याचा पाठातील सहभाग वाढविणे, विषय समजला आहे की नाही हे पाहणे, अवधान नसलेल्या विद्यार्थ्यांचे अवधान किंवा लक्ष वेधून घेणे, विविध समस्या सोडविण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे यासाठी देखील प्रश्नांचा वापर केला जातो. अध्यापन चालू असताना विद्यार्थ्याच्या वर्तनावर अप्रत्यक्ष नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी देखील प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारण्याच्या वरील हेतूवरून प्रत्येक पाठात प्रश्न विचारण्यास किती महत्त्व आहे हे आपल्या लक्षात येते. प्रश्न विचारत असताना वाक्यरचना ही सोपी असायला हवी. आवाजातील गती, चढ उतार या देखील गोष्टींचा विचार करण्यात यावा. विचाराला चालना देणारे प्रश्न विचारण्यात यावेत. प्रश्न विचारत असताना वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे हे देखील महत्त्वाचे ठरते. प्रश्नाच्या बाबतीत पुनरावृत्ती टाळण्यात यावी. प्रश्नाचे योग्य उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्याला प्रोत्साहन देणे हे देखील महत्त्वाचे असते. अशा प्रकारे प्रश्नांच्या वापरामधूनच विद्यार्थ्यांना बोलके करणे सहज शक्य होते. प्रश्नांचे अनेक प्रकार असतात. या प्रकारांचा देखील वापर प्रश्न विचारताना करणे आवश्यक ठरते. सर्व शिक्षकाकडे प्रश्न कौशल्य असणे ही काळाची गरज बनलेली आहे. आंतरक्रिया विषयक दुसरे महत्त्वाचे कौशल्य म्हणजे चेतक बदल कौशल्य. अध्ययन व अध्यापन ही एक मानसिक प्रक्रिया आहे. अध्यापन करत असताना विद्यार्थ्याच्या अवधान कक्षेचा विचार करणे आवश्यक असते. विद्यार्थ्याची अवधान कक्षा ही अत्यंत कमी असते. अशा वेळी शिकवत असताना विविध साधनांचा वापर करणे व त्याद्वारे विद्यार्थ्याचे अवधान टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते. शिकवत असताना आवाजात केलेला चढ उतार, फलकलेखन, बहुतांत्रिक साधनांचा वापर यालाच चेतक बदल असे म्हटले जाते. चेतक बदलामध्ये शिक्षकाच्या हालचालीचा देखील सहभाग असतो. शिक्षकाने केलेले हावभाव, शिक्षकाची हालचाल ही देखील महत्त्वाची ठरते. शिक्षकाने एखाद्या विद्यार्थ्याकडे टाकलेला कटाक्ष हे देखील काही वेळेला चेतक बदलाचे कार्य करते. विद्यार्थ्यांचा सहभाग घेणे, विद्यार्थी कार्यप्रवण करणे यामधून देखील चेतक बदल कौशल्य दिसून येते. आंतरक्रिया विषयक तिसरे महत्त्वाचे कौशल्य म्हणजे प्रबलन कौशल्य. प्रबलन हे वेगवेगळ्या माध्यमातून व वेगवेगळ्या प्रकारे दिले जाते. काही वेळेला विद्यार्थ्याला शाबासकी देऊन, खूप छान, वाह अशा शब्दांचा वापर करून, काही वेळेला विद्यार्थ्याची पाठ थोपटून प्रबलन करता येते. काही वेळेला विद्यार्थ्याकडे पाहून एखादे स्मित करणे हे देखील प्रबलन ठरते. काही वेळेला बक्षीस देऊन, प्रोत्साहन देऊन प्रबलन केले जाते. प्रबलनाचे धनप्रबलन व ऋणप्रबलन असे दोन प्रकार आपणास पाहावयास मिळतात. धनप्रबलनामध्ये शाबासकी देणे, प्रोत्साहन देणे या गोष्टींचा समावेश होतो. तर ऋणप्रबलनामध्ये रागावणे, टोचून बोलणे यासारख्या गोष्टींचा सहभाग होतो. धनप्रबलन हे विद्यार्थ्याची शिकण्यातील गोडी वाढविण्यास मदत करतात. काही वेळेला ऋणप्रबलनाचा वापर करणे हे आवश्यक असते. अशावेळी ऋणप्रबलनाचा वापर करून देखील विद्यार्थ्याला अध्यापनामध्ये सहभागी करणे हे महत्त्वाचे ठरते. आंतरक्रियाविषयक कौशल्यामध्ये शैक्षणिक साधनांचा वापर करण्याचे कौशल्य हे देखील महत्त्वाचे मानले जाते. शिकणे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आंतरक्रिया. यामध्ये शैक्षणिक साधने व विद्यार्थी
यांच्यामध्ये देखील आंतरक्रिया होत असते. विविध शैक्षणिक साधनांच्या माध्यमातून विद्यार्थी शिकत असतात. वर्गामध्ये शिकवत असताना देखील शिक्षकाने दृकश्राव्य साधनांचा वापर करणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. एखादी संकल्पना, एखादा कठीण पाठ्यांश हा शिकवत असताना आधुनिक तंत्राचा वापर केल्यास स्मार्ट TV असेल, LCD प्रोजेक्टर असेल, यूट्यूबचा वापर असेल, चित्रफितींचा वापर असेल, याद्वारे कठीण संकल्पना शिकवण्यास आपल्या अध्यापनामध्ये शैक्षणिक साधनांचा वापर करणे हे महत्त्वाचे ठरते. विद्यार्थी व शैक्षणिक साधने ही एक महत्त्वाची आंतरक्रिया मानली जाते. शैक्षणिक साधनांच्या माध्यमातून विद्यार्थी स्वयं अध्ययनातून अनेक गोष्टी शिकू शकतात. हल्लीच्या काळामध्ये शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्याला शैक्षणिक साधनांच्या साहाय्याने शिकणे हे क्रमप्राप्त झालेले आहे. अशावेळी मोबाईलमधून उपलब्ध असलेल्या विविध ध्वनिफिती, चित्रफिती यांचा वापर शिकण्यासाठी करता येतो. प्रत्येक विद्यार्थी हा नवनवीन ज्ञान शिकण्यासाठी आपल्या ज्ञानेंद्रियाचा वापर करत असतो. कानाने 11%, डोळ्याने 83% व उर्वरित ज्ञान विद्यार्थी आपल्या नाक, त्वचा व जिभेच्या साहाय्याने घेत असतो. अशावेळी कानाने होत असलेले 11% व डोळ्याने होत असलेले 83% यांचा एकत्रित विचार केल्यास 94% ज्ञान विद्यार्थी दृकश्राव्य साधनामधून मिळवत असतात. म्हणूनच दृकश्राव्य साधनांना शिक्षणामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. वर्गामध्ये अध्यापन करत असताना सर्वात आवश्यक व महत्त्वाचा घटक म्हणून फळ्याकडे पाहिले जाते. पूर्वीच्या काळी असलेले ब्लॅकबोर्ड हे आता ग्रीन बोर्डमध्ये बदलल्याचे आपणास दिसून येते. बऱ्याच वेळा शाळांमधून व्हाईट बोर्डचाही उपयोग वाढल्याचे आपणास दिसून येतात. खडूच्या वापरामधून होणारे अपाय हे लक्षात घेतल्यानंतर हल्ली कुठल्याही प्रकारचे अपाय होणार नाही अशा प्रकारचे व्हाईट बोर्ड व ग्रीन बोर्ड वापरात येत असल्याचे आपण पाहतो. काही वेळेला स्मार्ट बोर्डचा देखील वापर केल्याचे आपणास दिसून येते. वर्गामधील फळ्याला शिक्षकाचा मित्र असे देखील म्हटले जाते. परंतु फलक लेखन करत असताना काही महत्त्वाचे मुद्दे विचारात घेणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. फलक लेखन कौशल्याचा विचार करत असताना खालील मुद्द्यांचा विचार केला जातो. लेखनातील स्पष्टता व वळण, आकार, 2 शब्द 2 अक्षर यामधील अंतर, लेखनातील शुद्धता व लेखनाची गती, लेखनाचे नियोजन करत असताना फलकांचे 2 समान भाग करणे, लेखनातील मुद्द्यांची गुंफण करणे, लेखनातील आटोपशीरपणा व लेखनाचा वापर अवधानासाठी करणे हे महत्त्वाचे ठरते. अशा प्रकारे काही मुद्द्यांचा अभ्यास केल्यास, काही गोष्टी लक्षात घेतल्यास फलक लेखन कौशल्याचा वापर हा अत्यंत प्रभावीपणे करता येतो. विद्यार्थ्यांना शिकवत असताना काही वेळेला दिग्दर्शन कौशल्याचा विचार केला जातो. दिग्दर्शन कौशल्यामध्ये खालील घटकांचा विचार केला जातो. यामध्ये साहित्याची निवड व वाटप, साहित्याची मांडणी व काळजी, कृतीबद्दल सूचना, कृती करणे, आवश्यक तेथे मार्गदर्शन करणे, प्रत्येक टप्प्यानंतर पडताळणी करणे, विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन व स्पष्टीकरण या मुद्द्यांचा समावेश केला जातो. वेगवेगळ्या घटकाचे अध्यापन करत असताना काही घटकासाठी दिग्दर्शन कौशल्याची आवश्यकता असते. अध्यापनाची कौशल्य ही अनेक प्रकारची असतात. यामधील काही नमुन्यादाखल काही कौशल्ये आपण येथे पाहिलेली आहेत. याशिवाय इतरही कौशल्यांचा शिक्षकाने माहिती मिळवून त्याचा अभ्यास केल्यास व ती आत्मसात केल्यास अध्यापन प्रभावी व गुणवत्तेस पोषक होण्यास मदत होते. शिक्षकाचे विषय ज्ञान व शिक्षकाचे अध्यापन कौशल्य या घटकाचे महत्त्व ओळखून शाळा मूल्यांकनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये देखील या घटकाचा सहभाग स्वतंत्र गाभा मानके म्हणून केला जातो. या गाभा मानकाचा आढावा घेत असताना किंवा त्याची माहिती मिळवत असताना
शाळा मूल्यांकन करत असताना विविध प्रकारचे प्रश्न हे मूल्यांकनामध्ये विचारले जातात. शिक्षकाचे विषय ज्ञानामध्ये वाढ करण्यासाठी पुस्तक वाचन, लायब्ररी, ग्रंथालय याबरोबरच शिक्षकाची वेगवेगळी चर्चासत्रे, वेगवेगळी प्रशिक्षणे, शिक्षकांशी केलेल्या चर्चा ह्या मदत करत असतात. म्हणून शिक्षक विषय ज्ञान वाढविण्यासाठी कोणकोणत्या प्रशिक्षणात सहभागी झाले याचा देखील विचार केला जातो. शिक्षकाचे अध्यापन विषयक कौशल्य पाहत असताना शाळा मूल्यांकनामध्ये शिक्षकांचा प्रत्यक्ष पाठ पाहून, शिक्षकाशी चर्चा करून, प्रसंगी मुख्याध्यापक व शिक्षक विद्यार्थी यांच्यासोबत चर्चा करून, विविध प्रश्न विचारून कौशल्याबाबतची माहिती घेतली जाते. एकंदरीत शालेय गुणवत्तेमध्ये शिक्षकाचे विषय ज्ञान व शिक्षकाची अध्यापन कौशल्य ही अत्यंत महत्त्वाची मानली जातात. शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करणे, दूरदर्शनवर किंवा यूट्यूबवर त्यावर उपलब्ध असलेल्या चित्रफिती पाहणे, प्रसंगी विविध प्रशिक्षणामध्ये सहभाग घेणे, आपल्या वरिष्ठांचे मार्गदर्शन घेणे, त्यांच्यासोबत चर्चा करणे, प्रसंगी विद्यार्थ्यांशी देखील चर्चा करणे हे या घटकाच्या विकासाला अत्यंत पोषक मानले जाते. अशा प्रकारे गुणवत्तेमध्ये शिक्षकाचे विषय ज्ञान व अध्यापन कौशल्याला अत्यंत महत्त्व असते. आपणा सर्वांचे विषय ज्ञान व अध्यापनाची कौशल्ये ही दिवसेंदिवस वृद्धिंगत होवो व त्यातून आपल्या शाळेचा गुणवत्ता विकास होवो अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.